बोल ग अमूल्या. आजी, वेदांत कुठे आहे? म्हणजे त्याचं झालं असं आजी, आमचं ऑफिसमध्ये बोलणं झालं होतं, पण त्याच्यानंतर मी आणि आद्या बहिणीने त्याला खूपदा फोन ट्राय केला, पण तो फोनच उचलत नाहीये. तो तो घरी आहे का आजी? आवडलं मला हे. काय? अगं हेच की वेदांतनी फोन उचलला नाही तर त्याच्या काळजीपोटी तू मला फोन केलास. नाही नाही आजी, मी कामासाठीच फोन केला. कळलं ग, कळलं मला. तो आहे घरीच आहे. आजी, तो बरा आहे ना? सुखरूप आहे. देऊ का त्याला फोन? नाही नाही नको, मी उद्या बोलेन त्याच्याशी. आता खूप लेट झालाय ना. बरं. गुड नाईट. अरे देवा, म्हणजे आता आजींना आणखीनच संशय येणार. असं पण वेदांची गर्लफ्रेंड असल्याचं नाटकच करायचंय ना. सॉरी, सकाळपासून जरा वेगळ्या झोनमध्ये होतो, म्हणून मेसेजेस कॉल्सला रिस्पॉन्ड नाही केला. आजींशी बोलणं झालं होतं माझं आत्ताच. मला राहवलं नाही म्हणून मग मी आजींना फोन केला होता. काय झालं, तू ठीक आहेस ना? वेदांत, तू ठीक नाहीयेस, कळतंय मला. इतका का डिस्टर्ब आहेस? आई घर सोडून गेली होती त्याचं टेन्शन होतं, पण आता ती आलीये घरी. गुड. अरे ही तर चांगली बातमी आहे. मला सांग, उद्या आपण भेटायचं का? मी तेच विचारणार होतो, पण उद्या तुझं कॉलेज असेल ना? हो, पण मी काढेन वेळ. सकाळी भेटूया. टेक केअर. किती छान वारा सुटलाय ना. तू काय एवढं शांत उभास आणि मला इथे कशाला बोलवलंस? आणि एक सांग, काल मी आणि आद्या बहिणी किती फोन करत होतो तुला, एक फोन नाही उचललास तू आमचा. कुठे होतास काल दिवसभर? माहिती नाही. माहिती नाही म्हणजे? होतो कुठेतरी, आणि मग मला ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये पकडलं. काय वेदांत, अरे पिकनिकला ठीक होतंय सगळं, पण हे जरा जास्त नाही होतंय. आणि ड्रिंक करून तू गाडी का चालवलीस? मी ना खूप फ्रस्ट्रेटेड होतो. मला काही सुचत नव्हतं. मला खूप अस्वस्थ वाटत होतं. म्हणून काय दारू प्यायची, व्यसन करायची? मुले, व्यसन नाहीये हे, तुला नाही समजणार. बरोबर आहे तुझं.
मला नाही समजणार. मला समजून सुद्धा घ्यायचं नाही. तुला माहितीये वेदांत, माझ्या अण्णांकडे आलेल्या पेशंटची डेथ झाल्यावर अण्णांना वाईट वाटलं म्हणून मी माझ्या अण्णांना रडताना बघितली. पण त्यामुळे कधी माझ्या अण्णांनी दारू नाही पिली. उद्या जाऊन मला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं तर मी दारू प्यायची का? तुला हे सारखं दारू दारू नको ना माणूस. अरे मग दारूला दारू नाही म्हणणार तर काय म्हणणार? अमूल्य, हे ना हे 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 सगळं असं नाहीये, हे वेगळं आहे. ठीक आहे, मला सांग कसं आहे हे सगळं, प्लीज एक्सप्लेन. तू जे करतोयस ना वेदांत, ते एका वीक मनाच्या माणसाचं लक्षण. आणि तू वीक नाहीयेस वेदांत, तू स्ट्रॉंग आहेस. तू आधार आहेस ना आमच्या सगळ्यांचा. आणि अरे तूच असा वागलास तर आम्ही सगळ्यांनी कोणाकडे बघायचं? मूल्य, स्ट्रॉंग माणसांना भावना नसतात का? स्ट्रॉंग माणसं दुःख फील नाही करत का? मी तसं म्हणत नाहीये, पण दारू पिणं हे त्यावरचं सोल्युशन नाही. आणि तू मला सांग, काल तुझा ऍक्सिडेंट झाला असता तर मला तुझ्या घरच्यांना काय वाटलं असतं? किंवा मग तुझ्याकडून दुसऱ्या कुणाला इजा झाली असती तर? वेदांत, अरे आधी विक्रांत जे काही करत होता त्याच्यात आणि आज तू जे काही करतोस याच्यात काय फरक राहिला मला सांग. अमूल्य, सी, मला कळतंय मी असं करायला नको होतं. ठीक आहे, मग मला सांग, पुढे जेव्हा केव्हा तू फ्रस्ट्रेट होशील तेव्हा अशीच दारू पिणार आहेस का तू? नाही. गुड. फक्त याच्या पुढे लक्षात ठेव, तू जेव्हा दुःखी असशील ना तेव्हा ड्रिंक नको करत जाऊस. हा, चांगल्या क्षणी तू असं मस्त सेलिब्रेट करत जा, म्हणजे अगदी मनसोक्तपणे. ओके. अमूल्य, सेलिब्रेट करताना तू मला जॉईन करशील? वा वा, का नाही करणार? मी तुला नक्की कंपनी देईन. ओके. पण दारू नाही. हे बरंच सवल, मला कॉलेजला उशीर होतोय, आपल्याला निघायला पाहिजे. मला पण ऑफिसला जायचंय. चल. दादा यार, आज मला नक्की मार पडणार. का? अरे आज रक्षाबंधन आहे आणि मी आद्यासाठी गिफ्ट आणायलाच विसरलो. ए बाबा, ते तुझं तू बघा. ऐक ना, आपण दोघं मिळून ये. रेडी ब्रदर्स? येस. काय रे, बांधायची का राखी? हो, मी तर रेडी आहे. मी पण रेडी आहे, पण तू गिफ्ट नाही आणलंयस हो ना? सॉरी आद्या, पुढच्या वर्षी नक्की दे. विक्रांत, अरे काय आहे हे? दरवर्षी हेच बोलतोस तू. असू दे ग आई. हे बघ विक्रांत, तू ना हा जो नवीन बिझनेस सुरू केलाय ना त्यात असं मस्त छान सक्सेसफुल हो, मग तेच माझ्यासाठी गिफ्ट असेल. थँक्यू. बघा किती चांगली आहे माझी बहीण. हो. वा. विक्रांत, आत्ता मस्का लावून काही होणार नाहीये. बर, आता राखी बांधूया का? आद्या, राखी बांध. हो. आद्या, थोडा. हा, ला मोठा. अरे आता तर मी मोठंच लावणार आहे. द्या. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. आद्या, ओ येस. अरे सुखीरा. थँक्यू. आता तू. त्याला पण मोठंच लाव. हा, लाव लाव.
आम्हा दोघांकडून तुझ्यासाठी. थँक्यू. बरं आद्या, आता बाबांच्या फोटोला राखी बांध. चल. नूतन, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं ग. जावई बापूंना बहीण नव्हती म्हणून तू त्यांना राखी बांधायला लागलीस. आई, बायकोचं कर्तव्य असतं ना नवऱ्याला समजून घेणं. यांना नेहमी वाटायचं की त्यांना एक बहीण असावी आणि म्हणून मी त्यांना राखी बांधायचे. आजी, दरवर्षीप्रमाणे आपण आज पण आपल्या घराला राखी बांधायची आहे ना? हो तर बांधायची ना. अगं मोठ्या भावाप्रमाणे घर आपलं रक्षण करतं ना, म्हणून. ए, दाराला राखी बांधणं याची सुरुवात पण बाबांनी केली होती का? हो. तुम्हाला खरं सांगू का, 4 भिंती आणि वर छत आहे ना, म्हणून आपण सुरक्षित आहोत आणि म्हणून राखी बांधायची. या घराला समृद्धी आणि घरामध्ये शांती नांदू देत रे बाबा. आमची पूजा करून झाली. तुम्ही देवाला नमस्कार करा आणि दाराला राखी बांधा. आद्या, टेबलवर राखी ठेवलीये, ती घेऊन जा. हो. नूतन, आज तुला असं हसताना बघून खरंच खूप छान वाटलं. कायम अशीच हसत राहा आणि आनंदी राहा. मी प्रयत्न करतेच आहे, पण तुम्ही सुद्धा माझ्या चेहऱ्यावर कायम हसू राहील त्याचे प्रयत्न करा. बर, मला सांगा, आज दुपारी तुम्हाला जेवायला यायला जमेल ना? का असं विचारते का? अहो, येणार आहेच. अहो, आज रक्षाबंधन आहे. तुमच्या सगळ्या त्या पेशंट्स येतात ना तुम्हाला राखी बांधायला. मग कुठे वेळ मिळतो तुम्हाला सांगा? अरे हो, विसरलोच. बर, काहीतरी ओवाळणी घेऊन जा. हो, नेणार ना, नेणार ना. मला ना खरंच कौतुक वाटतं तुमचं. इतकी वर्ष त्या सगळ्या क्लिनिक मध्ये येऊन राखी बांधतात तुम्हाला. अहो, सगळे माझ्या पेशंट्सच आहे. हो, ते त्यांना माझ्यात भाऊ दिसला. मग कारण आहेच आहे तसं. भावाचं कर्तव्य काय असतं? बहिणीचं रक्षण करणं. म्हणून तर इतकी वर्ष त्या येतातच तुम्हाला राखी बांधायला. सुमन, एक सांगू तुम्हाला, आणि मला जर कोणी विचारलं ना, तुंपलवार डॉक्टर म्हणून तुम्ही आयुष्यात काय कमवलं, तर मी माझा राख्या बांधलेला हात दाखवेन त्याला. हे कमवलं. खरंय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनाच्या. थँक्यू. आई, हो हो, माहितीये तुम्हाला उशीर होतोय. सगळी तयारी झालीये, मी आलेच. अमूल्य, आधी तू मला राखी बांध. हो हो, तू मोठी आहे म्हटल्यावर मलाच आधी तुला ओवाळावं लागेल. माझी ओवाळणी आई, काय हवंय तुला सांग? मला फक्त एवढीच ओवाळणी दे की तुझ्या चेहऱ्यावर हे हसू कायम राहू दे. कारण तू हसत असलीस ना की सगळं घर सुखात आनंदात असतं. खरंय खरंय. चला, माझं काम कमी झालं. अहो, आठवतंय ना लहानपणी आरती केवढा हट्ट करायची
रक्षाबंधनाला भाऊच हवा म्हणून. हो हो काय खरंच. इतका हट्ट करायचीस तू आरती की शेवटी अमूल्याला मुलाचे कपडे घालून मगच रक्षाबंधन भाऊबीज सगळं व्हायचं. हो कसलं सोंग दिसायची. अण्णा ऐकलंस ना तायडे, कोण जास्त हट्टी होतं? ए शाणे गप्पा बस. म्हणजे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आई आणि अण्णांना किती मस्त ट्रिक वापरावी लागली बघ. अण्णा खरं सांगा, लहानपणी तुम्ही हिचे जास्त लाड केले ना? उलट तुझे जास्त लाड झालेत. तू लहान आहेस ना म्हणून. हो आहेच मी लहान सगळ्यांपेक्षा, पण मी आहे ना सगळ्यांपेक्षा स्ट्रॉंग सुद्धा. त्यामुळे बघ आयुष्यभर मी सगळ्यांची काळजी घेईन. हे मात्र खरंय. नाही पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे आता जे सुरू आहे ना तसंच इथून पुढे सुरू राहिलं पाहिजे. म्हणजे आता जसं तुम्ही एकमेकींना राखी बांधताय ना, तसंच आयुष्यामध्ये इथून पुढे सुद्धा एकमेकींना अशीच राखी बांधत राहायचं तर खरा आनंद आहे काय. आणि बहिणी म्हणून अशाच कायम एकत्र राहा. बरं एक रक्षाबंधन सेल्फी तर व्हायलाच पाहिजे. विषयच नाही. चल ते पहिले चला बरं. नाही आवडत. हो. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. अरे हो हॅपी रक्षाबंधन. सर सकाळीच गेलो बहिणीकडे आणि राखी बांधून घेतली. तुमचं चांगलं आहे, तुम्हाला बहिणी तरी आहेत, मला नाहीत ना त्या. इतक्या वर्षात मला कधी कोणी राखीच बांधली. कोण म्हणाल तुम्हाला बहीण नाही? मी आहे ना, मी बांधेन तुम्हाला राखी. तुझे हॅपी रक्षाबंधन. हो सर बरं झालं तुम्ही आलात. का? अरे रक्षाबंधन सुरू आहे ऑफिस मध्ये. हा सर मी म्हणत होते, मला अर्जंट काम आहे, मी आलोच. कामाबद्दलच बोलायचं होतं. काय झालं दादाला काय माहिती. तू जा केबिन मध्ये जा, विचार त्याला. मी आलेच विचार. हे बघ आत ये. नाही अजिबात नाही. बरं ये. बरं आहेस ना तू? हो मला काय झालं. बरं मी काय म्हणत होते, अमूल्य मी बिझी आहे. अरे पण अमूल्य मी तुला सांगितलं ना मी बिझी आहे. अरे तू एकदा ऐकून तरी घे. तू जा. काय झालंय तुला, तू असं का वागतोयस? तुला सांगितलं ना मी, तू जा इथून. तुम्हाला ऍक्च्युली मीच जातो. अरे वेदांत ती एकदा नजरे घालून घाल आणि काही इम्पॉर्टंट असेल तर माझ्या डेस्कवर पाठव. एक मिनिट इकडे. काय दादा काय? मी काय म्हणतोय, ऑफिस मध्ये तुम्ही सण का साजरे करताय? अरे असं काय करतोस दादा? छान वाटतं सगळ्या स्टाफला, असं सेलिब्रेशन छान वाटतं. सेलिब्रेशन मला बोलायचंय तुझ्याशी. पण मला नाही बोलायचंय तुझ्याशी. दादा वहिनी अगं काय झालंय तुझ्या भावाला? असा का पळतोय माझ्यापासून? एक मिनिट अमूल्या, तू ही राखी घेऊन गेली होतीस का त्याच्या केबिन मध्ये? हा म्हणजे घेऊन नव्हते गेले ते, मगाशी मी विजयला राखी बांधली ना, तर दुसरी राखी माझ्या हातातच राहिली. आता आलं लक्षात? अच्छा आता माझ्या लक्षात आलं. पण हा पळतोय का? कमॉन अमूल्या, अगं त्याला भीती वाटते की तू त्याला खरंच राखी बांधशील. अगं पण बहिणी, आम्ही तर खोटे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत ना.
मला असं वाटतंय की त्याला तू खरंच आवडतेस.